माझा नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. माझा राहुल गांधींनी 2 दिवसापूर्वी दिल्लीत पत्रकारांसाठी एक भव्य कार्यक्रम आयोजित करत त्यात पीपीटी सादर करताना नरेंद्र मोदींवर हे आरोप लावले की त्यांनी मतदान यादीत घोळ करून आणि निवडणूक आयोगाला आपल्या हाताशी घेऊन लोकसभेची निवडणूक जिंकली. निवडणूक आयोगाने आपलं काम जर प्रामाणिकपणे केलं असतं तर देशाचे पंतप्रधान आज नरेंद्र मोदी नाही तर राहुल गांधी असते, असा दावा देखील त्यांच्या काही चाटुकार पत्रकारांद्वारे आज केला जातोय. जे लोक अस्तित्वात नाहीत त्यांचं मतदान करणं किंवा एकाच व्यक्तीने 2-3 राज्यांमध्ये जाऊन बीजेपीसाठी मतदान करणं असे आज अनेक केसेस राहुल गांधींनी त्या पीपीटीद्वारे पत्रकार परिषदेत दाखवले. पण त्यांनी दिलेली एक ना एक माहिती कशी खोटी आहे आणि निव्वळ एक भ्रमित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत याचे पुरावे मी मागच्या 2 व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिलेले. राहुल गांधी फक्त दिल्लीत बालिशपणा करतायत, त्यामुळे त्यांचे पक्षातील कार्यकर्ते देखील त्याच्यावर आज हसतायत. ज्या राज्यांमध्ये त्यांची सरकार आहे, तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, त्या राज्यांचे मंत्री देखील राहुल गांधींच्या या बालिशपणावर एकही वक्तव्य करायला तयार नाही. जेव्हा त्यांच्याच लोकांनी, जनतेने देखील राहुल गांधींपासून पाठ फिरवली तेव्हा शरद पवार मात्र महाराष्ट्रात राहुल गांधींची वाहवाही करतायत आणि आपण राहुल गांधींपेक्षाही जास्त मूर्खपणा करू शकतो याचे पुरावे आज शरद पवार आपल्याला देताना दिसत आहेत. कारण अचानकपणे उठून शरद पवारांनी आठवलंय आणि ती आठवलेली गोष्ट पत्रकारांसोबत सांगताना त्यांनी म्हटलं की विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान 1-2 लोक माझ्या जवळ आली होती. दिल्लीत जेव्हा मी होतो, माझ्या निवासस्थानावर 2 लोक येतात आणि मला ही ऑफर देतात की महाराष्ट्रात ज्या 288 विधानसभा क्षेत्र आहेत त्यापैकी 160 जागांवर आम्ही तुम्हाला विजयी मिळवून देऊ शकतो, तुम्ही फक्त मला हा म्हणा. शरद पवारांनी सुरुवातीला त्या 2 व्यक्तींकडे दुर्लक्ष केलं, पण अचानक त्यांच्या मनात आलं की राहुल गांधींसोबत आपण यांची भेट घडवूया. त्यामुळे शरद पवार त्या दोन्ही व्यक्तींना राहुल गांधींकडे दिल्लीत घेऊन गेले आणि त्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत राहुल गांधींनी आणि शरद पवारांनी हे निश्चित केलं की आपण जनतेसमोर जाऊ, जनतेकडे त्यांची मतं मागू आणि जनतेचा विश्वास प्रतिपादन केल्यानंतरच आपण महाराष्ट्रात सरकार बनवू. त्याशिवाय कोणत्याही दुसऱ्या अनैतिक पद्धतीचा वापर करून आपण निवडणूक जिंकायचं नाही असा निश्चय या लोकांनी केला आणि त्या दोन्ही व्यक्तींना चालतं व्हायला सांगितलं. असं एक मोठा गौप्यस्फोट शरद पवारांनी केलंय आणि त्यापासून मराठी जनता आणि मराठी पत्रकारिता ही हादरून गेलेली आहे असा दावा तेच पत्रकार करतायत जी शरद पवारांची आजपर्यंत चाटुकारिता करत आलेले आहेत. दिवस रात्र याच गोष्टीवर चर्चा सुरू आहे की असं निवडणूक जिंकता येते का आणि ते 2 व्यक्ती कोण होते जे शरद पवारांना ऑफर द्यायला गेले होते की तुम्ही फक्त आम्हाला हा म्हणा आणि तुम्हाला लगेच आम्ही निवडणूक जिंकवून देऊ. त्यावर माझा सगळ्यात पहिला प्रश्न तर हा आहे की शरद पवार खरंच निवासस्थानी बसले होते की टोल नाक्यावर, की त्यांना कोणीही येतंय आणि भेटून जातंय आणि शरद पवार देखील त्यांच्यासोबत बैठक करतात. दूध खुळा मुलगा सुद्धा, एक छोटं पोर देखील यावर विश्वास ठेवणार नाही की जो व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा 4 वेळा मुख्यमंत्री राहिलाय, देशाचा संरक्षण मंत्री, कृषी मंत्री राहिलाय, त्याच्या घरावर पहारा ठेवण्यासाठी एक वॉचमॅन देखील नव्हता. जो येणाऱ्या व्यक्तींवर पहारा ठेवत असेल ते व्यक्ती कोण आहे, त्यांचं नाव, त्यांचा पत्ता, त्यांचा फोन नंबर काय आहे हे नोंद करण्या इतकं कष्ट देखील शरद पवारांचे पहारेकरी ठेवत नाहीत. हे आश्चर्य. कारण आज मुंबई, पुणे किंवा भारतातल्या कुठल्याही शहरात जावा, कुठल्याही सोसायटीमध्ये जरी तुम्ही जात असाल तर जाण्यापूर्वी, प्रवेशापूर्वी तिथला वॉचमॅन तुम्हाला नाव आणि तुमचा फोन नंबर विचारतो, नोंदीकृत करतो, त्याशिवाय तुम्हाला एंट्री मिळत नाही. आणि सोसायटी सोडा, तुमच्या घरासमोर देखील दरवाजावर जर कोणी आलं असेल तर त्याला तुम्ही पहिलं त्याचं नाव विचारता. नाव विचारल्याशिवाय तो अनोळखी असेल तर त्याला तुम्ही आतमध्ये येऊ देता का? आणि शरद पवारांसारखा मंत्री राहिलेला, मुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती कोणत्याही 2 व्यक्तींना आपल्या निवासस्थानावर बोलवतो आणि त्यांना आतमध्ये घेऊन त्यांच्यासोबत बैठक करतो आणि निवडणूक कशी जिंकता येईल यावर चर्चा करतो. हे खरंच विश्वास ठेवण्या इतकं तरी खरं वाटतं का? शरद पवारांना हा गैरसमज आता काढून टाकला पाहिजे की जनता इतकी मूर्ख आहे आणि महाराष्ट्रात आपण काहीही बोललो तर पत्रकार लगेच तुमच्या बातम्या छापतील. कथा बनवायची सवय शरद पवारांना आहे हे आम्हाला माहिती आहे, पण त्या कथा 50% तरी खऱ्या वाटाव्या अशा तरी बनवा. 2 व्यक्ती आले आणि त्यांचं नाव, पत्ता आणि फोन नंबर माझ्याकडे काहीच नाही आहे तरी देखील मी राहुल गांधींकडे त्यांना घेऊन गेलो असं वक्तव्य तुम्ही करता आणि त्यावर आम्ही विश्वास ठेवू, इतका दृढ विश्वास तुमच्या त्या कथेवर तुम्हाला आहे. हे वक्तव्य ऐकल्यानंतर आज सामान्य जनता आणि दशकांपासून त्यांची चाटुकारिता करत आलेले पत्रकार देखील शरद पवारांवर हसतायत की कोणत्या व्यक्तीला आम्ही चाणक्य समजत होतो, कोणाला आम्ही चाणक्य नावाची उपाधी दिली होती.
जर शरद पवार खरंच संविधानाला मानत असते आणि नियमावलीनुसारच संविधानिकरित्या निवडणूक लढवायची असती तर दोन व्यक्तींनी जर कोणत्याही प्रकारची अनैतिक पद्धती त्यांना सांगितलेली असेल तर तेव्हाच त्यांनी पोलिसांना का नाही बोलावलं? या दोघांना तुरुंगात डांबण्यासाठी लगेच त्यांना पकडवलं असतं आणि तेव्हाच देशासमोर खुलासा झाला असता की अशा प्रकारे देखील BJP किंवा काही पक्ष निवडणुका जिंकतायत. पण तुम्ही पोलिसांना बोलावलं नाही कारण असे दोन व्यक्ती अस्तित्वातच नाही आहेत. हे दोन व्यक्ती तुमच्या स्वप्नात तुम्ही बघितलेले असतील. शरद पवारांना सत्ता मिळवण्यासाठी इतके ते आतुरलेले होते, हपापलेले होते की रोज ते स्वप्न बघत होते की मला सत्ता मिळवण्यासाठी कोणीतरी दोन व्यक्ती माझ्यासमोर यावे आणि अचानक त्यांनी अशी ऑफर द्यावी की मी तुम्हाला निवडणूक जिंकवून देतो. जसा आळशी व्यक्ती रोज स्वप्न पाहतो की कष्ट न करता देवाने मला श्रीमंत करावं, अशाच प्रकारचे स्वप्न शरद पवार देखील पाहत होते आणि जाग आल्यावर त्यांना ते स्वप्न खरं वाटायला लागलं की असे दोन व्यक्ती खरंच माझ्या घरी आले होते. आणि आता वर्षभर झाल्यानंतर अचानक ते समोर येऊन या कथा सांगतायत आणि त्यांना वाटते की लोक याच्यावर विश्वास ठेवतील. आणि याच वक्तव्याच्या जोडीला जे दुसरं वक्तव्य शरद पवारांनी केलं की निवडणूक आयोगासमोर राहुल गांधींनी इतके पुरावे ठेवले तर निवडणूक आयोगाने याचा खुलासा केला पाहिजे. निवडणूक आयोग जी जिद्द करते की राहुल गांधींनी शपथपत्रावर सही करावी आणि त्यानंतरच तपासणी सुरू होईल, ही जिद्द त्यांनी सोडावी. कारण एक खासदार म्हणून त्यांनी अगोदरच आपल्या पदाची शपथ घेतलेली आहे, संसदेत शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांनी बोललेल्या शब्दावर लोकांनी शंका घेऊ नये. जर शरद पवारांना खरंच असं वाटत असेल तर माझ्या मते पडळकर हे सुद्धा आमदारकीची शपथ घेतलेलेच नेते आहेत. त्यामुळे त्यांनी शपथ घेतली आहे. आता ते शरद पवारांवर त्यांच्या पारिवारिक कुठल्याही गोष्टीवर जर काही आरोप करत असतील तर लगेच पोलिसांनी FIR दाखल न करता पवारांविरोधात कारवाई सुरू करावी. कारण शपथ घेतलेले पडळकर देखील एक आमदार आहेत, जसं राहुल गांधी शपथ घेतलेले खासदार आहेत आणि त्यांच्या सहीला जास्त महत्त्वाचा नाही आहे कारण त्यांनी अगोदरच संसदेत शपथ घेतली आहे. म्हणून राहुल गांधी रोज मदारीचा खेळ करतील, माकडचाळे करतील तर राहुल गांधींच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोग काही फुकट बसलेला नाही आहे. त्यांना रोजचे 1000 कामं असतात. राहुल गांधींना तसंही काही काम नाही आहे कारण 10 वर्षानंतर त्यांना विरोधी नेतेपद भेटलं आहे आणि त्या पदाचं आपल्याला जितका उपयोग करून घेता येईल, जितका गदारोळ निर्माण करता येईल त्या पदाचा उपयोग करून ते आज ते करत आहे. पत्रकार परिषद घेणं आणि सरकारवर आरोप करणं या व्यतिरिक्त राहुल गांधींकडे दुसरं काही काम आहे का, याचं उत्तर तुम्हीच मला द्या. कारण त्यांनी केलेल्या आरोपावर निवडणूक आयोगामधले अधिकारी इतके फुकट बसलेले नाहीत की त्यांनी म्हटलं की लगेच यावर तपासणी सुरू करावी. आणि त्यांच्या दिलेल्या पुराव्यांवर राहुल गांधींना इतका विश्वास असेल तर मग शपथपत्रावर सही करायला काय अडचण आहे? कारण त्यांना माहिती आहे की आपण केलेले प्रत्येक आरोप हे पूर्णपणे खोटे आहेत आणि जर सही केल्यानंतर ते खोटे असल्याचे सिद्ध झाले तर आपल्याला तुरुंगवाससुद्धा सहन करावा लागू शकतो, आपली खासदारकीसुद्धा जाईल आणि 10 वर्षानंतर इतके कष्ट केल्यानंतर नरेंद्र मोदींच्या समोर उभा राहताना आपल्याला आत्ता कुठे विरोधी नेतेपद भेटलंय ते देखील आपल्याला गमवावं लागेल ही भीती त्यांच्या मनात आणि त्यामुळे ते सही करत नाहीये. जे शरद पवार आज राहुल गांधी आणि आपल्याला दोन व्यक्ती असे भेटायला आले होते निवडणूक आपल्याला जिंकवून देतो म्हणून, त्या शरद पवारांना निवडणूक आयोगावर, निवडणूक प्रक्रियेवर आणि EVMवर सुद्धा बोलण्याचा काहीच अधिकार नाहीये. कारण तेच शरद पवार आहेत जे 2014ला प्रचारादरम्यान व्यासपीठावर उभा राहून त्याने आपल्या समर्थकांना भर सभेत हे म्हणलेलं होतं की 2 वेळा मतदान करा, गावातही मतदान करा आणि आपल्या बोटावरली शाही पुसून मुंबईत राहत असाल तर मुंबईत येऊन देखील दुसऱ्यांदा मतदान करा. आणि ते करण्याच्या अगोदर एकदा मतदान केलं असेल तर बोटावरली शाही पुसायला विसरू नका, हे म्हणणारे स्वतः शरद पवार होते. आणि तुम्हाला विश्वास होत नसेल तर मी तुमच्या स्क्रीनवर तो व्हिडिओ लावतोय ज्या शरद पवार स्वतः तुम्हाला बोलताना दिसतील. In a controversial statement today, NCP chief Sharad Pawar asked construction workers to vote twice in the Lok Sabha elections, saying take advantage of the multi-phase polling in Maharashtra and vote twice. He also asked workers to erase the ink mark for the first vote to vote a second time. आणि इतकी निवडणूक होती 24 तारखेला, त्यावर तिकडे रंगाला टिका हरायचा आणि इथे टिका हरायला काही सुटून चालायची, पहिली काही सुटून चालायचं आणि तो बदलावा. शरद पवारांसारख्या नेत्यांचा इतिहास हा मतपेट्या पळवण्याचा राहिलेला आहे. जो काँग्रेस पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी राज्यांमध्ये मतपेट्या पळवायचा, लोकांना
बूथ कॅप्चर करून आपल्यालाच मतदान करा यासाठी प्रेशर टाकण्याचा इतिहास ज्यांचा राहिला आहे त्यांनी निवडणूक प्रक्रिया, संविधानिक प्रक्रिया यावर बोलण्याचा अधिकार त्यांना नाही. आज EVMला कोणीही हॅक करू शकत नाही हे सिद्ध झालेलं आहे. मतदार यादीत सुद्धा काहीच घोळ नाहीये हे देखील सिद्ध झालेलं आहे. आणि जे घोळ असतील त्यात सुधारणा करण्यासाठीच बिहारमध्ये SIR सुरू आहे, त्याला तुम्ही विरोध करताय. मग निवडणूक आयोगाने करावं काय? या सगळ्याच गोष्टींवरून जे वक्तव्य आता शरद पवारांनी केलंय त्यावरून त्यांनी हे सिद्ध करून टाकले की वयोमानानुसार फक्त शरद पवारांचं वयच नाही वाढत आहे, तर जितकं वय त्यांचं वाढत चाललंय त्यानुसार त्यांची बुद्धी देखील तितकीच जास्त भ्रष्ट होत चाललेली आहे. आणि त्यांना कळतच नाहीये की आपण काय बोलतोय. आपण जे स्वप्नात पाहिलंय ते त्यांना खरं घडल्यासारखं वाटायला लागलंय. आणि ते घडलंय म्हणून ते लोकांना पत्रकार परिषदेत सर्वांसमोर सांगतायत. त्यांना हे कळायला पाहिजे की आपण जे बोलतोय त्यांनी लोक आपल्यावर हसतायत. आपले कार्यकर्ते देखील पवारसाहेब हे काय बोलतायत ते बोलू नका हे सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करतायत, पण तुम्हाला ते ऐकू जात नाहीये कारण तुम्ही इतके वरिष्ठ झालायत की तुम्हाला असं वाटतं की आपला प्रत्येक शब्द हा राजा हरिश्चंद्रने बोलल्यासारखा आहे. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकताच. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.